मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता इथे अधीरा आणि ताजसोबत रोहन ह्या दोघांचं सुद्धा जोराचं भांडण सुरू झालेलं असतं. जेव्हा ह्या दोघांचंही जोराचं भांडण सुरू होतं तेव्हा मात्र इकडे ती त्याच्यावर चिडचिड करत असते आणि तेव्हा रोहन म्हणत असतो, अधीरा असं काय करतेस, जरा शांत बस ना, एवढी चिडचिड वगैरे करण्याची काही गरज नाहीये, जस्ट चिल, मी तुला फक्त मस्करीमध्ये बोलत होतो. तेव्हा मात्र इथे अधीरा म्हणत असते, तुझी असली मस्करी मला अजिबातच नकोय, तू मला कसं आणि किती पद्धतीने बोलतोयस, इथे सरळ सरळ मला काहीच जमत नाही, ह्या गोष्टी तू बोलूच कसा शकतोस आणि तुझी हिंमत कशी झाली, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आणि दोघांचाही प्रचंड आवाज इथे चढलेला असतो. नेमकं त्याच वेळेला आता इथे स्वानंदीचे बाबा आणि मंदाकिनी हे दोघेही जण आलेले असतात. जेव्हा ते दोघे जण येतात तेव्हा मात्र इथे ही स्वतःच्या अंगावर घातलेला जो ॲप्रॉन आहे ते मात्र काढून फेकून देते आणि त्यानंतर म्हणत असते, हा जो काही पसारा आहे तो तुझा तू आवरायचा, मी मात्र अजिबात करणार नाही. त्याच वेळेला आता मंदाकिनी स्पष्टपणे म्हणत असते, हे बघ रोहन, जे काही करायचं आहे ना ते मात्र तुझं तू कर, मी मात्र हे सगळं अजिबातच काहीच करणार नाही, समजलं, आता मला हे काहीच आवरायचं नाही. तेव्हा मात्र इथे बाबा म्हणत असतात, अरे काय झालेलं आहे, का असं वागलायस तिच्यासोबत. त्यावेळेला मात्र इकडे आता लगेचच तो म्हणत असतो, मी आता काहीच केलेलं नाही, पण हे सगळं फार जास्त चुकीच्या पद्धतीने समोर आलं आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला मात्र स्वानंदी तिचे केस मोकळे सोडत असते. तिच्या केसामध्ये काही क्लिप्स इथे गुंतलेल्या असतात आणि त्या क्लिप्स ती बाजूला करत असते आणि नेमकं त्याच वेळेला मात्र आता इथे समर म्हणत असतो, कशाला उगाचच स्वानंदी मॅडम ह्या क्लिप्स ज्या आहेत त्या काढताय, राहू दे ना तशाच, क्लिप्स वगैरे काढण्याची काहीही गरज नाही, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सर्व काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो की स्वानंदी म्हणत असते, तुम्हाला आवडतील का. तेव्हा मात्र इकडे लगेचच तू म्हणत असतो, हो आवडतील का म्हणजे आवडणारच ना, त्यामध्ये मला काहीच प्रॉब्लेम नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलत असताना मात्र आपण पाहतो आता समर आणि त्याचसोबत स्वानंदी हे दोघेही जण इथे गप्पा मारतच बसलेले असतात. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, राजवाडे प्लीज तुम्ही ना माझ्याकडे अशा पद्धतीने बघू नका, तुम्ही जर माझ्याकडे अशा पद्धतीने बोलायला लागलात ना तर मग मात्र मला फारच जास्त टेन्शन येईल. त्यावेळेला मात्र तो म्हणत असतो, का टेन्शन येणार आहे, आपण कंटिन्यू इथे दोघेही जण एकमेकांकडे बघतच राहूया, असं म्हणून दोघेही जण आता एकमेकांकडे बराच वेळ पाहत असतात. दुसऱ्या बाजूला मात्र आपण पाहतो अधीरा जेव्हा खोलीमध्ये येते त्यावेळेला मात्र आता लगेचच इकडे अधीरा तिचं आवरायला घेत असते आणि तिचं आवरायला घेतल्यानंतर आता ती बाहेर निघालेली असते. जेव्हा ती बाहेर निघते त्यावेळेला मात्र इकडे आता तो तिला विचारत असतो की काय झालेलं आहे आणि त्याचबरोबर आता तू इकडे कुठे निघालेली आहेस, असं सुद्धा तो तिला विचारत असतो. तेव्हा मात्र इकडे ती काहीच सांगण्याच्या मूडमध्ये नसते आणि म्हणत असते, मला आत्ता तुझ्यासोबत काहीच बोलायचं नाहीये. आता हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र इथे तो म्हणत असतो, असं कसं नाही बोलायचं, हे बघ मी तुला सांगितलंय ना. मात्र स्वानंदी त्याचं काहीच ऐकत नसते, अधीरा त्याचं काहीच ऐकत नसते आणि तिथून सरळ सरळ निघून जाण्याच्याच ह्याच्यामध्ये असते. ती म्हणत असते, आत्ता तू माझ्यासोबत जे काही बोललायस, अगं अधीरा तेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय, मी आत्ता तुझ्यासोबत जे काही बोललोय ना ते फार जास्त मनाला लावून घेऊ नकोस ना, प्लीज माझं एकदा ऐकून घे. पण आता ती म्हणत असते की नाही, आत्ता मी इथून जाते, असं म्हणून ती सरळ सरळ तिथून निघून गेलेली असते. दुसऱ्या बाजूला मात्र इकडे आता समर आणि स्वानंदी हे दोघेही जण एकमेकांच्या नजरेस नजर लावून बराच वेळ बोलत असतात आणि बराच वेळ बोलत असताना आता मात्र इकडे समर हा स्वानंदीचं फार कौतुक करत असतो. तुम्ही कशा पद्धतीने इकडे आश्रमाची एवढी छान जबाबदारी घेताय आणि कशा पद्धतीने ते सगळं काही करताय हे सगळं पाहून मला तर फार जास्त आनंद होतोय, त्याचबरोबर तुमचं किती कौतुक करावं तेच मला कळत नाही. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, राजवाडे आत्ता जर तुम्ही माझं किती कौतुक केलं ना तरी सुद्धा मी मात्र तुमचं काहीच ऐकून घेणार नाही आणि मी इथे पापणी सुद्धा खाली करणार नाही, मी तुम्हाला अजिबात जिंकू देणार नाही. मात्र स्वानंदी ही समरचं कौतुक करायला लागलेली असते आणि समरचं कौतुक करत असताना आता मात्र समरचे डोळे लगेचच इकडे खाली येतात. आता समरचे डोळे लगेचच खाली आल्याबरोबर आपण पाहतो की इकडे स्वानंदी म्हणत असते, बघितलं का राजवाडे, तुम्ही मात्र इथे हरलेला आहात, असं म्हटल्याबरोबर आता लगेचच स्वानंदी म्हणत असते, हो मी तर आता खरंच हारलेले आहे आणि त्याचबरोबर हरणं हे माझ्यासाठी, मी तुम्हाला जिंकून देण्यासाठी कधी हरू शकते. तेव्हा मात्र
मात्र समर म्हणत असतो, स्वानंदी मॅडम अगदी बरोबर बोलताय तुम्ही. खरं तर तुम्हाला जिंकवण्यासाठी इथे मी कितीही वेळा हारायला तयार आहे. तुमच्या मनामध्ये इथे समाधान आणि इथे तोंडावर चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी मी कितीही वेळा रडायला आणि हसायला आणि त्याचबरोबर हारायला तयार आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर स्वानंदी मात्र लगेचच आता ती समरच्या गळ्यामध्ये पडत असते. आणि तेव्हा मात्र इकडे समर म्हणत असतो, काय झालं स्वानंदी मॅडम? तेव्हा मात्र ती म्हणत असते, नाही नाही, काहीही झालेलं नाही आहे. आणि त्याचबरोबर आता लगेचच इकडे हे सगळं काही होत असताना आपण पाहतो की आता ती हसायला लागते. तेव्हा समर पुन्हा तिच्या समोर जाऊन उभा राहतो आणि उभा राहिल्यानंतर आता लगेचच इकडे तो म्हणत असतो, स्वानंदी मॅडम जरा तुम्ही जास्तच करताय असं वाटत नाही आहे का? स्वानंदी म्हणत असते, राजवाडे खरं सांगू का, तुम्ही मात्र एवढे कर्तृत्ववान आहात, एवढ्या सगळ्या गोष्टी चांगल्या होत आहेत आणि एवढं सगळं काही चांगलं होत असताना आता मात्र हे सगळं तुमच्या बाबतीत होतंय. आणि त्यामुळे मात्र इथे काही जरी झालं तरी सुद्धा माझा नवरा एवढा हँडसम आहे, एवढा कर्तृत्ववान आहे आणि त्यामुळे मात्र मी इथे तुमचं कौतुक करणं आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी होणं फार जास्त गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता अधिरा ही बाहेर निघालेली असते. जेव्हा अधिरा बाहेर निघते नेमकं त्याच वेळेला आता इकडे ती आवाज देत असते, सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि बाबांना म्हणत असते, सॉरी बाबा, पण आत्ता मात्र ह्या वेळेला मी तुमचं काही ऐकून घेणार नाही, मला तुमचं काही एक ऐकायचं नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच ती स्वारी म्हणत असते आणि तिथून निघून जात असते. आता स्वारी म्हणून तिथून निघून गेल्यानंतर मात्र इथे आता रोहनला ते विचारत असतात की काय झाले रोहन, एवढं जास्त चिडायला आणि त्याचबरोबर ती एवढी का चिडली आहे? अहो बाबा, मी फक्त तिला इथे तिची मस्करी करत होतो, पण ती मात्र एवढी चिडली. अरे, माणसाचा मूड बघून मस्करी करायची असते, तू जर अशा पद्धतीने मस्करी करत राहिलास तर मग कसं होणार आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर दुसऱ्या बाजूला मात्र समर आणि सोबतच स्वानंदी हे दोघेही जण बराच वेळ गप्पा मारत असतात. आणि बराच वेळ गप्पा मारत असताना आता इकडे स्वानंदी म्हणत असते, राजवाडे तुमचं तर काय चाललंय ना तेच मला कळत नाही. तेव्हा समर म्हणत असतो, आता आणि काय झालेलं आहे? तेव्हा स्वानंदी म्हणत असते, राजवाडे मला एक गोष्ट सांगा, आता मी तुमचं एवढं कौतुक केलं तर मग तुम्ही ते कौतुक ऐकून घ्यायला पाहिजे ना, तुम्ही नाही त्या गोष्टी उगाचच कशासाठी बोलताय बरं? तेव्हा मात्र लगेचच समर म्हणत असतो, तर मात्र समर म्हणत असतो, स्वानंदी मॅडम तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू का? तेव्हा स्वानंदी म्हणत असते, हां, खरं सांगायला गेलं ना तर तुम्ही घर, त्याचबरोबर ऑफिस, त्याचबरोबर इथे तुमचा तो आश्रम, ह्या सगळ्या गोष्टी सांभाळताय ना, हे पाहून मला खरंच फार जास्त आनंद होतोय. आता आपण इथे दोघंही जण एकमेकांचं असंच कौतुक करत राहणार आहोत का, याच्या पलीकडे काही बोलणार आहोत? तेव्हा तो म्हणत असतो, खरं सांगायला गेलं ना तर इथे मात्र मला तुमचं कौतुक करायला कंटाळा येणार नाहीये, मी कितीही आणि कसंही तुमचं कौतुक नक्कीच करू शकतो, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. तेव्हा मात्र इथे दुसऱ्या बाजूला मल्लिका मात्र खूपच जास्त टेन्शनमध्ये बसलेली असते. आणि टेन्शनमध्ये बसल्यानंतर आता ती म्हणत असते, खरं तर ह्या सगळ्या गोष्टी त्या स्वानंदीमुळे झालेल्या आहेत. स्वानंदीला आता इकडे चांगलीच हाताशी आली होती, पण ऐन वेळेला मात्र हे सगळं काही झालं आणि ह्या सगळ्या गोष्टी ऐन वेळेला झाल्यामुळे हे सगळं काही घडलं आहे. खरं तर या पद्धतीने हे सगळं काही व्हायला नको होतं, पण झालेलं आहे म्हटल्यावर आता काहीच करता आलं नाही, असं सुद्धा इकडे ती बोलत असते. तेवढ्यातच अंश आणि त्याचबरोबर शुश हे दोघेही जण आलेले असतात. जेव्हा ते दोघेही जण येतात त्यावेळेला मात्र मल्लिका टेन्शनमध्ये बसलेली दिसते आणि त्यावेळेला हे दोघेही जण तिला विचारतात की काय झालेलं आहे? तेव्हा ती म्हणत असते, स्वानंदीचं टेन्शन आले, स्वानंदीने मात्र माझी झोप उडवली. तेव्हा सुष्मिता म्हणत असते, ताई यार असं कसं करू शकते तेच मला काही कळत नाही. तेव्हा मात्र इकडे हा अंशुमन तिला शांत बसवत असतो आणि मल्लिका म्हणत असते, आता मात्र तिची झोप उडवण्याची वेळ आलेली आहे आणि त्याचबरोबर काही जरी झालं ना तरी तिला धडा शिकवण्याची सुद्धा लवकरच वेळ आलेली आहे आणि मी तिला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आता स्वानंदी इकडे कमरेवर हात ठेवून उभी असते आणि तेव्हा स्वानंदी समरला म्हणत असते, तुम्ही ना मला प्लीज काहीतरी वेगळ्या नावाने बोला, म्हणजे आता स्वानंदी मॅडम हे बोलणं बंद करा बरं. तेव्हा मी तुम्हाला कसं म्हणते, अहो राजवाडे, तसं तुम्ही मला काहीतरी वेगळ्या नावाने बोलू शकता की नाही? त्यावेळेला तो म्हणत असतो, आता आणि मी वेगळ्या नावाने तुम्हाला काय म्हणणार आहे? मला ना तुम्हाला असं आदरयुक्त बोलायला फार आवडतं. तेव्हा ती म्हणत असते, फक्त स्वानंदी बोलून बघा ना, तुम्हाला नक्कीच जमेल, असं म्हणून आता समर मात्र ट्राय करायला लागलेला असतो. पण ट्राय करत
करत असताना त्याला फारसं काही ते सगळं काही बोलायला जमत नाही, पण तरीसुद्धा आता इकडे तो स्वानंदी म्हणण्याचा प्रयत्न करत असतो. अधूनमधून स्वानंदी म्हणता म्हणता मात्र इकडे समर लगेचच आता इकडे तिला स्वानंदी शेवटी म्हणून टाकतो. आता जेव्हा स्वानंदी तो म्हणतो तेव्हा स्वानंदीला मात्र प्रचंड आनंद झालेला असतो आणि स्वानंदीला प्रचंड आनंद झाल्यानंतर आता इकडे ती उड्या मारायला लागलेली असते. आणि आज मात्र तुम्ही मला फार जास्त इथे आनंद झालेला आहे आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या छान बोललेल्या आहात ना, त्यामुळे मला अजूनच छान वाटतंय असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आता स्वानंदी तिथून धावतच पडद्याजवळ जाते आणि पडद्याजवळ गेल्यानंतर आता लगेचच समर तिला म्हणत असतो, काय चाललंय स्वानंदी मॅडम, हा तर पूर्ण अन्याय आहे, असं नाही करायचं. ऑलरेडीच हा जो गाला आहे तो ऑलरेडी खूप जास्त दुखावलाय. तेव्हा समोर चंद्र असतो आणि चंद्राकडे पाहून आता लगेचच इकडे समर गाणं म्हणत असतो आणि तेव्हा मात्र स्वानंदी म्हणत असते, असं कोण गातं? तेव्हा समर म्हणत असतो, काय झालं, मी जे काही गायले ते तुम्हाला आवडलं नाहीये का? म्हणजे मी एवढा बेकार आणि एवढा खराब गातो का? तेव्हा मात्र स्वानंदी म्हणत असते, नाही, तुम्ही अजिबातच बेकार आणि खराब असे गात नाही, पण तरीसुद्धा स्वानंदी मॅडम तुम्ही माझे इथे मस्करी करताय का? तेव्हा ती म्हणत असते, तसं नाही, पण चंद्राला बघत बघत आपण शतपावली करायची का? जर तुम्हाला आवडत असेल तर आपण नक्कीच करू, असं म्हणून आता दोघेही जण शतपावली करायला निघालेले असतात. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा विण दोघातलीही तुटेना. भेटूयात उद्याच्या भागात.